आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे असते। महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन। गोरगरीब जनतेचे प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय योजनांमधील त्रुटी आणि रेशन दुकानांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक 18 रोजी तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी तीव्र निदर्शने करत थाळीनाद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांमधील ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला। लाडकी बहीण व श्रावण बाळ योजना, अनेक महिने उलटूनही पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या श्रावण बाळ योजनेचे पैसे रखडल्याने गरजूंचे हाल होत आहेत, ते त्वरित बँक खात्यात जमा व्हावेत। रेशन धान्यापासून लाभार्थी वंचित, अनेक रेशन धारकांकडे रेशन कार्डाचा 12 अंकी इष्टांक नंबर असूनही त्यांना रेशन दुकानातून धान्य दिले जात नाही। हा तांत्रिक घोळ थांबवून तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा। रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता, सीसीटीव्ही, रेशन वितरणात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार आणि अनियमितता होत असल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे प्रत्येक रेशन दुकानावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत आणि रेशन दुकानाचा व्यवहार पारदर्शक व कायदेशीर चौकोनी पद्धतीने चालवावा। या आंदोलनाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले। याप्रसंगी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे, राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, जिल्हा संघटक साईराज आडगळे, मधुकर साठे, तालुका सरचिटणीस सतीश आप्पा साठे, किरण खंडागळे, मार्गदर्शक बापूसाहेब वाघमारे, मारुती साठे, शंकर साठे, विशाल सरतापे आणि विशाल यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन रेशन प्रशासन आणि शासकीय योजनांमधील त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या नाहीत, तर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। आक्रोश मराठी न्यूज माळशिरस।